भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली यांच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या निधीतून दरवर्षी विज्ञानातील शोध घेण्यासाठी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जागा व्हावा, विज्ञानाच्या दृष्टिकोनाची जनजागृती व्हावी याकरिता राज्य विज्ञान शिक्षण संस्था इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करते। यावर्षी जिल्हास्तरीय प्रदर्शन कर्जतमधील महात्मा गांधी विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं होतं। यासाठी येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान नगरीची उभारणी करण्यात आली होती। दुपारी अत्यंत जोरदार पाऊस सुरू असूनही झालेल्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलित मित्र दादा पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यानंतर विद्यार्थ्यांच्या उपकरणासाठी उभारण्यात आलेल्या विविध वैज्ञानिकांची नावे असलेल्या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्य उद्घाटन कार्यक्रमाचं पूजन केल्यानंतर सर्वांचंच आकर्षण ठरलेले रिमोट कंट्रोलद्वारे दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर रिमोट कंट्रोलद्वारेच वैज्ञानिक मशाल प्रज्वलित करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले यांनी केलं। तसेच या प्रदर्शनाचा हेतू विशद करत याबाबत सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी शिक्षण समितीचे सदस्य प्रवीण घुले, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती नंदाताई वारे यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी प्रगत देशामध्ये विविध संशोधने सातत्याने होतात, त्यामुळे त्यांची प्रगती होते। आपल्याकडे संशोधनास मोठा वाव असताना त्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे। यासाठी अशा प्रदर्शनांची नितांत गरज असून विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होण्यास याचा मोठा हातभार लागतो। तर जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई गुंड यांनी अध्यक्षीय भाषण करताना मुलांची कल्पनाशक्ती आणि दूरदृष्टी या ठिकाणी पाहायला मिळत असून मुलांमध्ये लपलेले वैज्ञानिक या माध्यमातून प्रगट होतात आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो। अशा प्रदर्शनांमधूनच भावी वैज्ञानिक घडत असतात आणि असे महत्त्वाचे प्रदर्शन कर्जत सारख्या दुष्काळी तालुक्यात प्रथमच होत असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी महात्मा गांधी विद्यालयानं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांच्यासह यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। या प्रसंगी कर्जत पंचायत समितीच्या सभापती संगीता उदमले, पंचायत समिती सदस्य किरण पाटील, गटविकास अधिकारी कल्पना सावंत, उपशिक्षणाधिकारी पांडुरंग मगर, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, गटशिक्षणाधिकारी अशोक बागल, विस्तार अधिकारी मुकुंद पाटील, रूपचंद जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन चावरे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अन्नपूर्णा जाधव, सुकाणू समिती सदस्य आणि समर्थ विद्यालयाचे प्राचार्य युसुफ शेख, नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, वसंतदादा पाटील विद्यालयाचे प्राचार्य जगदाळे, सचिव चंद्रकांत राऊत, BS गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी मुसा हवलदार, रामलिंग नन्नवरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसंत चटाले, आरती खोसे आणि सारिका खराडे यांनी केलं। तर शेवटी उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी आभार मानले। या प्रसंगी डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। विविध प्रकारचे मॉडेल्स मुलं या ठिकाणी सादर करतात। खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी या विद्यालयामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी कुटुंबाचा जिज्ञासा वाढत चाललेली आहे। आपल्या देशामध्ये आपण बघतो की देशाला स्वातंत्र्य मिळालं 10% शिक्षण एज्युकेशन, आज या शिक्षणाचं प्रमाण 70% 80% गेलं आहे। शिक्षणाचं सार्वत्रिकरण भरपूर झालं आहे। शिक्षणाचं आता गावोगाव शाळा निघाल्या, कॉलेजेस निघालेल्या आहेत। शिक्षणाचा दुसरा टप्पा आपल्याला गाठायचा आहे। तर आपलं उद्दिष्ट हे की आता आपल्याला आपल्या या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संशोधन वाढण्याची गरज आहे। जोपर्यंत आपण संशोधन करतो तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सगळं होणार नाही। आज जे संशोधन आपण वापरतो कुठल्याही क्षेत्रातलं घ्या, ते सगळं संशोधन हे इथं पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये होत असतं। त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजायला, रॉयल्टी द्याव्या, मोबाईल घ्या, कॉम्प्युटर घ्या, शेतीतील संशोधन घ्या, औषधाचे संशोधन घ्या, आरोग्य घ्या, प्रत्येक संशोधनासाठी आपल्या देशाला पैसे मिळाले। तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पदवीधर मतदारसंघ यांच्या हस्ते आज हे जे उद्घाटन जे आहे ते आज झालेलं आहे। 219 मॉडेल्स जे आहेत त्यातनं हे आज कर्जत तालुक्यामध्ये आलेले आहे। महात्मा गांधी विद्यालय यांच्या शाळेने आहे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन जे आहे ते आज केलेलं आहे। सगळ्यात जास्त जे आहे तर मुलांची कल्पकता आहे किंवा दूरदृष्टी जी आहे ती या मॉडेलच्या
उद्याचे वैज्ञानिक जे आहेत ते घडवण्याचं काम हे आपण करत असतो. त्याच्यामध्ये जास्त जे आम्हाला प्रकाशनाने जाणवलं ते म्हणजे पाणी बचत कशी केली जाईल हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे मॉडेल जे आहे ते इथं ठेवलेले आहेत. चांगल्या मी या इन्स्पायर अवॉर्डसाठी मी माझ्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषद वतीने शुभेच्छा देते. सर्व माध्यमिक शिक्षण विभाग व कर्जत तालुक्यातील सर्व शाळा विद्यार्थी यांना सर्वांना मी शुभेच्छा देते. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस्तान मीडिया, कर्जत.